नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. खूप विद्यार्थ्यांचे यामध्ये प्रश्न येत होते, की सर ऑलरेडी आमचं ॲडमिशन कॅप राउंड थ्रू कॉलेजमध्ये झालेलं आहे आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सबमिट न केल्यामुळे आमचं ॲडमिशन कॅन्सल होणार आहे. सो त्यासाठी काय करायचं आहे? त्यासाठी व्हिडिओ बनवा. यासाठी ही व्हिडिओ मी बनवत आहे. कोणकोणत्या स्टुडंटला टाईम वगैरे दिलेला आहे का? नवीन कोणता जी-आर आलेला आहे का? जी संपूर्ण माहिती यामध्ये तुम्हाला मी देणार आहे. सो पूर्ण व्हिडिओ पहा जेणेकरून तुमचे सर्व डाउट्स या व्हिडिओमधून क्लिअर होतील. जे नवीन जे काही स्टुडंट कॅप राउंड थ्रू ॲडमिशन घेणार आहेत कॉलेजमध्ये त्यांच्यासाठी पण इम्पॉर्टंट असेल आणि ज्या विद्यार्थी ऑलरेडी कॉलेजमध्ये ॲडमिशन त्यांचं फर्स्ट इयर चालू आहे, तर ज्या विद्यार्थ्याने अजूनही कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट बनवून दिलेली नाहीये किंवा सबमिट केलेली नाहीये कॉलेजमध्ये, त्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून सर्व गोष्टी तुम्हाला क्लिअर होऊन जातील. ठीक आहे. चला तर मग आपल्या टॉपिकला सुरुवात करूया. आज आपला जो टॉपिक आहे, ज्या विद्यार्थ्यांचं कॉलेजमध्ये ॲडमिशन झालेलं आहे फर्स्ट इयरसाठी आणि अजूनही कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट बनवून तुम्ही कॉलेजमध्ये सबमिट केलेली नाहीये, त्यासाठी काय करायचं आहे? कोणता जी-आर आहे, तो तुम्हाला मी आता सांगत आहे. यामध्ये जर बघितलं, तर हा नवीन जी-आर आता आलेला आहे आणि तो जी-आर मी तुम्हाला सांगत आहे. हा जो जी-आर आहे 2024 आणि 25 वर्ष होतं, म्हणजे लास्ट इयरला ज्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलेलं आहे, मग तुमचं अभियांत्रिक म्हणजे इंजिनिअरिंगचे स्टुडंट असतील, मेडिकलचे स्टुडंट असतील आणि इतर व्यावसायिक म्हणजे याच्यामध्ये एल-एल-बीचे पण स्टुडंट आले. ज्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र सी-ई-टीमध्ये कोणतेही एक्झाम असतील, त्या एक्झाममध्ये ज्या विद्यार्थ्यांनी कास्ट सर्टिफिकेट किंवा कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे तुम्ही सबमिट केलेलं नसेल किंवा ज्या विद्यार्थ्यांचं जात वैधता प्रमाणपत्र अजूनही सबमिट केलेलं नाहीये, त्या विद्यार्थ्यांसाठी 3 महिन्याचा अजून कालावधी दिलेला आहे. म्हणजे जे विद्यार्थी फर्स्ट इयरसाठी ॲडमिशन ज्या विद्यार्थ्यांनी घेतलेलं आहे, त्या विद्यार्थ्यांनी समजा कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सबमिट जर केलं असेल, तर त्या विद्यार्थ्यांनी काहीही टेन्शन घेण्याचं नाहीये. ज्या विद्यार्थ्याने अजूनही कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट अजूनही सबमिट केली नसेल कॉलेजेसमध्ये, तर ते तुम्हाला सबमिट करण्यासाठी 3 महिन्याचा टाईम दिलेला आहे. तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटसाठी ॲप्लाय करा आणि तुम्ही तिकडे डायरेक्टली त्या कॉलेजमध्ये कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आल्याच्या नंतर तुम्ही सबमिट करू शकता. कोणकोणत्या स्टुडंटला हे ॲप्लिकेबल आहे ते तुम्हाला आता मी सांगत आहे. यामध्ये लिहिलेलं आहे, की जे एस-सी-बी-सी स्टुडंट असतील आणि ओ-बी-सी स्टुडंट असतील. एस-सी-बी-सी स्टुडंट आणि ओ-बी-सी स्टुडंट या दोन्ही प्रवर्गातील उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास प्रवेशासाठी अर्ज केल्याच्या दिनांकापासून 6 महिन्याची मुदतवाढ देण्यात आली होती. म्हणजे कधी? 2024 मध्ये जेव्हा कॅप राउंड चालू होतं आणि त्यानंतर तुमचे ॲडमिशन चालू झालेले होते. त्यानंतर तुम्हाला 6 महिन्याचा टाईम हा दिलेला होता. पण त्या टायमिंग झाल्याच्या नंतर सुद्धा काही विद्यार्थ्यांनी कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट ही कॉलेजमध्ये सबमिट केलेली नाहीये. म्हणून अजून तुम्हाला त्यासाठी 3 महिन्याचा टाईम हा दिलेला नाहीये. दिलेला आहे. यासाठीच ही नवीन जी-आर आलेला आहे. एस-सी-बी-सी स्टुडंट आणि ओ-बी-सी स्टुडंट या 2 प्रवर्गातील स्टुडंटना यामध्ये खूप विद्यार्थ्यांचा हाही प्रश्न असू शकतो, की सर ई-डब्ल्यू-एसचं काही जी-आर आलेला आहे का? तर ई-डब्ल्यू-एसचा कोणताही जी-आर आलेला नाहीये. पण ऑलरेडी अपडेट मी तुम्हाला दिली होती, की ई-डब्ल्यू-एसचं जर सेंट्रलचं जर तुमच्याकडं सर्टिफिकेट असेल, तर ते महाराष्ट्र सी-ई-टीसाठी लागू होत नाही. जर तुमच्याकडे स्टेटचं ई-डब्ल्यू-एस सर्टिफिकेट असेल, तर ते ॲप्लिकेबल आहे महाराष्ट्र सी-ई-टीसाठी. ओके. सो ह्याच्यामध्ये जर बघितला अजूनही ज्या विद्यार्थ्यांनी कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट अजूनही सबमिट केलेले नाहीये, त्या विद्यार्थ्यांसाठी 3 महिन्याचा हा कालावधी दिलेला आहे. अजूनही हा कालावधी वाढवून दिलेला आहे. तो तुमचं एस-सी-बी-सी स्टुडंट आणि ओ-बी-सी स्टुडंट जे काही स्टुडंट आहेत, त्यांनी कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सबमिट करा. जर तुम्ही ते 3 महिन्यामध्ये जर सबमिट नाही केलं, तर यामध्ये लिहिलेलं आहे, अधिकच्या मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करू न शकलेल्या उमेदवारांचे प्रवेश होऊ न शकल्यास त्या संबंधित उमेदवार जबाबदार राहतील. म्हणजे कॉलेज तुमचं कधीही ॲडमिशन कॅन्सल करू शकते. सो त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे.
ज्या विद्यार्थ्यांचं अजूनही कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट कॉलेजमध्ये सबमिट केलं नसेल, तर त्या विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये सबमिट करा. ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी सबमिट केलेलं आहे, त्या विद्यार्थ्यांनी काहीही करायचं नाहीये. पण ज्या विद्यार्थ्यांचं अजूनही सबमिट केलं नसेल, त्यांनी सबमिट करा किंवा ॲप्लाय करा आणि 3 महिन्याच्या आतमध्ये तुम्ही ते सर्टिफिकेट द्या. नाही दिलं तर तुमचं ॲडमिशन कॅन्सल होईल. पूर्ण वर्ष तो वाया जाईल तुमचा. सो त्यासाठी ही नवीन नोटिफिकेशन आलेली आहे, नवीन जी-आर आलेला आहे. तो तुम्हाला यामध्ये सांगितलेला आहे. काही प्रश्न असतील, काही डाउट असतील, कमेंट सेक्शनला विचारा. नक्की तुम्हाला हेल्प करण्याचा मी नक्की प्रयत्न नक्की करेन. ठीक आहे. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल, नक्की ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हा तुमचा चॅनल आहे, सो नक्की याला सबस्क्राईबसुद्धा करा. थँक यू सो मच.